किरकोळ कारणावरून पेठवडगाव इथल्या डवरी गल्लीतील किरण जगताप आणि संभाजी साळुंखे यांच्यात वाद झाला। त्यातून किरण जगतापने संभाजी साळुंखेच्या डोक्यात लाकडी फळीने हल्ला करून त्याचा खून केला। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने परितेमधून हल्लेखोर किरण जगतापला अटक केली। कोल्हापुरातील यादवनगर इथला किरण जगताप हा सोमवारी पेठवडगाव इथल्या डवरी गल्लीतील सासरवाडीत आला होता। त्यावेळी शेजारी राहणाऱ्या संभाजी साळुंखे याच्याशी त्याचा वाद झाला। त्या रागातून किरण जगतापने संभाजी साळुंखे यांच्यावर लाकडी फळीने हल्ला केला। डोक्याला गंभीर इजा झाल्याने संभाजी साळुंखे यांचा मृत्यू झाला। त्यानंतर किरण जगताप पळून गेला। पेठवडगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून किरण जगतापचा शोध सुरू होता। दरम्यान गुन्हे अन्वेषण शाखेचे सुरेश पाटील आणि रुपेश माने यांना गोपनीय बातमीदाराकडून खुनी जगतापविषयी माहिती मिळाली। त्यानुसार सोमवारी रात्री पोलिसांनी परिते गावातून किरण जगतापला ताब्यात घेतलं। त्याला वडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, अंमलदार राम कोळी, विनोद कांबळे, राजेंद्र वरंडेकर, संदीप पाटील, अमित सरजे यांनी ही कामगिरी केली।